आणि एक वेगळी गोष्ट सुरुवातीलाच सांगितली पाहिजे, कारण खूप कमी लोकांना हे माहिती असतं. आपण आलेल्या पाहुण्याचा सत्कार करतो, पण नितीनजींनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं हे कदाचित आपल्या कोणाला आत्ता माहीत नसेल. एकच पोर्टफोलिओ सलग 7 वर्ष सांभाळायला मिळणं हे भारतात पहिल्यांदा फक्त घडलं आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड खऱ्या अर्थाने नितीनजींच्या नावावर आहे. आपण अनेक यूट्यूबवरती त्यांचे जे जे काही कार्यक्रम असतात त्याविषयी बघत असतो, कारण त्यांनीच स्वतः सांगितलं की यूट्यूबमधनंही मला किती उत्पन्न होतं. त्यामुळे मी त्या कार्यक्रमांमध्ये पडणार नाही, पण या सगळ्याच्या मागचा एक माणूस शक्यतो मला समजून घ्यायचा आहे, कारण मी नेहमी पाहिलं राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातल्या लोकांच्या बाकीच्या आयुष्याविषयी लोकांना खूप कायम उत्सुकता असते आणि दुर्दैवाने ते मात्र आपल्यापर्यंत कधी येत नसतं. पण हे येत असताना एक गोष्ट सुरुवातीलाच सांगितली पाहिजे. त्याचं कारण असं, गतिशक्ती ही एक नवीन योजना घेऊन आदरणीय पंतप्रधानांबरोबर आपण आत्ता कार्यरत आहात. फार कमी लोकांना माहिती असेल की बोलताना आपण म्हणतो की रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री, पण एकूण जवळ माझ्या माहितीनुसार 16 मंत्रालय एकत्र एका छताखाली आणून हा विषय सुरू केला आहे. दुर्दैवाने हा नॅशनल लेवलला होतोय, गाव पातळीवरती अजून तसा विचार होत नाही. तर त्याच्या मागची मूळ संकल्पना जरा लोकांना फक्त सांगाल का? जसा आता आपण मोठा हायवे बांधतो, तर हायवे बांधताना आपण ऑप्टिक फायबर केबल ही टाकत नाही, कारण ते म्हणतो IT मिनिस्ट्रीचं काम आहे. आता गॅस पाईपलाईन आहे, आपण गॅस नेटवर्क, पॉवर नेटवर्क आणि वॉटर ग्रीड असे सगळे नेटवर्क उभे करतो, पण हे सगळे डिपार्टमेंट सायलोमध्ये काम करतात. त्यामुळे जसं आज मी जयंतरावांना मगाशी सांगितलं की सांगलीत जर 2000 एकर जागा मिळाली तर मी लॉजिस्टिक पार्क बांधेन, जिथून डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट होईल. द्राक्षाकरता आपल्याला प्री कुलिंग प्लॅन्ट, कोल्ड स्टोरेज ते राहील. पूर्ण सांगलीतून साखर तिथून एक्सपोर्ट होईल जगात कुठेही, आणि सगळं इथेच फॉर्मॅलिटी होतील. पण हे करताना सांगलीची आवश्यकता आहे की इथे विमानतळ नाही आहे. तर मी आत्ता अशा 29 रोड बनवले आहेत की जे रोड कम एअर स्ट्रीप आहे. तर मी म्हटलं तुम्ही मला जागा द्या, मी असा रोड बांधतो की साधारणतः 3.5 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा त्या जागेत, की जिथे कुठलेही भारतातलं जगातलं मोठं विमानही उतरेल. जेव्हा आपण ट्रक ट्रान्सपोर्ट बंद करू त्यावेळी विमान उतरेल, जसं रेल्वे फाटकासारखं आहे, आणि सांगलीला विमानतळी मिळेल. म्हणजे एकाच वेळी सगळ्या गोष्टीतलं इंटिग्रेशन आणि कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर्स. तर आपल्याकडे जसं तुम्ही चांगला रस्ता बांधा तर टेलिफोनवाले वाटच पाहत राहते की केव्हा बांधला आणि केव्हा खोदायचा. लगेच 15 दिवसात ते खोदायला सुरू करतात. मग पाण्याचे पाईपलाईनवाले नेमकं चांगला रस्ता बांधला की ते खोदतात. त्यामुळे या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन व्हावं असं त्याच्यात मोठ्या प्रमाणात केलं. अजून एक चांगली गोष्ट जी आहे की आता मी रस्ता बांधतो त्यामध्ये एक जागा असते, तर त्याच्यावर आता आम्ही रोपवे, केबल कार, फॅनेक्युलर रेल्वे, स्काय बस असे प्रपोजल आणले आहे, हायपर लूपसारखे. आणि आता मी माझ्याकडे डॉफल मेयर नावाची कंपनी आहे ऑस्ट्रियाची, त्यांनी प्रेझेंट केलं की फिलिपाईन्समध्ये आणि हाँगकाँगमध्ये हवेतून चालणारी 250 कॅपॅसिटीची बस त्यांनी दाखवली. तर आता ह्या सांगलीसारख्या, कारण मेट्रोचा खर्च 1 किलोमीटरला 350 कोटी आहे आणि मी जी म्हणतो ती जास्तीत जास्त 15-20 कोटी रुपयात होईल. त्यामुळे तिकीट रेट कमी राहील आणि सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा जळगाव अशा छोट्या शहरात, सोलापूर या शहराकरता ते उपयुक्त होईल. आणि सगळं ट्रान्सपोर्ट जर इलेक्ट्रिकवर झालं तर आपलं पेट्रोल डिझेल कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. नागपूरला अशी स्वस्तातली मेट्रो काहीतरी आणण्याचा प्रकल्प आपण संपूर्ण केलाय किंवा करताय, तसं इथं शक्य आहे का? आहे. आता सांगली महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. मी आत्ता व्हॉल्वो कंपनीचे चेअरमन मला भेटले आणि याला एक रोड ट्रेन बस म्हणतात. तुम्ही जर युरोपमध्ये गेला तर जी ट्राम होते ना ती रुळावर चालते, तर रुळावरच्या ऐवजी टायरवर चालणारी ट्राम आहे, 2 डब्याची 3 डब्याची. तर मी आता नागपूरला पारडी नाक्यापासून ते हिंगणा नाक्यापर्यंत जवळपास 12 किलोमीटर व्हॉल्वोच्या सहकार्याने पहिला पायलट प्रोजेक्ट तयार करणार आहे. आणि मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून ही ट्रॉली बस किंवा रोड ट्रेन बसला मान्यता दिली आहे. आता याची सगळ्यात मोठी फायदा काय आहे
की इलेक्ट्रिक बसमध्ये लिथियम आयन बॅटरी लागते. बरोबर. तिची कॉस्ट त्यामुळे बसची किंमत 1.5 कोटी रुपये आहे. आणि ही बस एअर कंडिशन चांगली होऊन ही केबलवर चालणार आहे. त्यामुळे याला बॅटरीची गरज नाही आहे. त्यामुळे याची कॉस्ट 50 ते 55 लाख रुपये आहे. त्यामुळे तिकीट दर स्वस्त आणि इलेक्ट्रिक एवढं स्वस्त आहे की तुम्ही जिथे 10 रुपयाचं पेट्रोल वापरता तिथे 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे तिकीट रेट जे आहे एअर कंडिशन बस देऊनही आज आपल्या सांगली शहरात जेवढ्या डिझेल बसेस फिरतात त्यांच्यापेक्षा 30% तिकीट रेट कमी करून इथली जनता एअर कंडिशन बसमध्ये आरामात फिरू शकेल आणि त्यांना चांगला फायदा होईल. हे करण्याला काही हरकत नाही. ऐकायला स्वप्न छान वाटतं, पण प्रश्न स्पष्ट विचारायचा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका हे गणित सुटायचं कसं? असं आहे, मी कालच त्याचं उत्तर पार्लमेंटमध्ये परवा दिलं होतं कि सपने दिखाने वाले लोग नेता लोगों को अच्छे लगते हैं और दिखाए सपने जब पूरे नहीं होते तो लोग उनकी धुलाई करते हैं और सपने अगर पूरे करके दिखाए तो लोग विश्वास रखते हैं. मी साधारणतः महाराष्ट्रात इतके वर्ष होतो आणि मी तसंही ब्लंट आहे. मी आत्ता त्यांच्या पत्रावर गाडगिळांच्या सह्या करता करता एक कागद त्यांच्या हातात दिला आणि सांगितलं हे काम होत नाही. असं नाही आहे की सगळीच कामं होऊ शकतात, पण याच्यामध्ये पैसाही टाकायची गरज नाही. जर माननीय महापौर आणि कमिशनर आणि खासदार आमदार बसले तर मी बिन पैशांनी त्यांचा हा प्रोजेक्ट करतो. माझ्याजवळ एक एक्सपर्टाईज आहे की कुठलंही काम पैसा खर्च न करता फुकटात कसं करता येईल तो मार्ग मी त्यांना नक्की सांगू शकतो. महाराष्ट्रात असताना तुम्ही बॉन्ड्स काढण्याचा प्रकार केला होता आणि त्यातून पैसा अशा सगळ्या उद्योगांसाठी उभा केला होता. ही कल्पना नॅशनल लेवलला राबवणार आहात का? आता असं आहे की मी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयाची कामं करतो रस्त्यात. आमचं AAA रेटिंग आहे आणि आमचं टोलचं इन्कम सध्या 40,000 कोटी आहे आणि आता ते 3 वर्षात 1,40,000 कोटी होईल. आता मी एक दिवस मला झोपेत जाग आला आणि मला सगळे गोरे लोक दिसायला लागले, कारण कॅनेडियन पेन्शन फंड, अमेरिकन इन्शुरन्सवाले, जगातले सगळे गोरे लोक येतात आणि मला पैसे देतात. तर मी एक दिवस ठरवलं की हिंदुस्थानच्या इतिहासात पुढे लिहिलं जाईल की गडकरींनी सगळे फॉरेनच्या लोकांना रोड विकले. तेव्हा मी ठरवलं हे नाही करायचं. त्यामुळे आता मी नवीन मॉडेल तयार केलेला आहे आणि तो जो पैसा आहे शेतकरी, शेतमजूर, चपराशी, कॉन्स्टेबल, कंपाऊंडर याला मी सांगणार आहे की मी एक प्रोजेक्ट तयार केला. समजा आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे 1 लाख कोटीचा आहे, तर मी त्याचा बॉन्ड काढणार आणि CBला आता परवानगी मागितली आहे की मी लोक बँकेत डिपॉझिट ठेवतात. आता किती 4% 4.5% फिक्स डिपॉझिटवर व्याज असेल. मी त्यांना म्हणणार मी मिनिमम तुम्हाला 7% व्याज देईन मंथली आणि त्याला जर सेबीने मला परवानगी दिली तर त्या गरीब माणसाला 7.5% रिटायर्ड लोकांना, पेन्शनर लोकांना, तर ते 7%वर मी सगळे रस्ते बांधणार आहे. मला पैशाची कमी नाही आहे. आता 2 बँकेचे चेअरमन आपसात भांडले की तो म्हणे माझे 25,000 कोटी घे, हा म्हणे माझे घे. माझं फायनान्शियल आमचं एकदम स्ट्रॉंग आहे. पण आता मी ठरवलं आहे की हिंदुस्थानमधल्या गरीब माणसाकडनं पैसा घ्यायचा, त्या गरीब माणसाला श्रीमंत करायचं, त्याला रोडचे रिटर्न द्यायचे आणि हा जो छोटा माणूस आहे, कॉन्स्टेबल आहे, कंपाऊंडर आहे, कर्मचारी आहे, चपराशी आहे, शेतमजूर आहे, त्याला 7% रिटर्न्स द्यायचे. मी तर 8% द्यायला तयार आहे, पण ते सेबीचं मला क्लिअरन्स पाहिजे ते देण्याकरता, त्याच्यामुळे अडकला आहे. एकीकडे हे सगळे पैसे या पद्धतीने उभे राहतील असं म्हणताय, त्याचा योग्य विनियोग होण्यासाठी म्हणून काही वेगळा विचार करून ठेवलाय? आमच्याकडे योग्यच विनियोग आहे. माझं आव्हान आहे, मी एवढे तुमच्याकडे कामं केली आणि एक जरी कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला मिळाला की मी गडकरींना भेटलो आणि माझं काम झालं असा मिळालं तर मला सांगा, मी पद सोडून देईन. अशी एकही गोष्ट होणार नाही. याचं कारण 100% करप्शन फ्री, टाईम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड अँड क्वालिटी कॉल. हा एक गोष्ट खरी आहे, माझ्या शिव्या खाल्ल्या लोकांनी. आणि तुम्हालाही सांगतो की हे रस्ते, पूल, जयंतरावांनी सांगितलं क्वालिटी चांगली आहे. मी सगळ्यांना सांगितलं ही भारतीय जनतेची संपत्ती आहे आणि तुम्ही खराब काम केलं तर हे उपरोधिक मी बोललो की तुम्हाला बुलडोझर खाली टाकून देईन म्हटलं. मी आता तेच विचारणार होतो की बरेच कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात की गडकरी फार बेकार दम देतात आणि त्यामुळे काम करायचं म्हणजे, आणि नुसता दम देतात असं नाही. आता आणखीन एक गोष्ट त्यांनी केली ती त्यांनीच सांगावी. तुम्ही हायस्पीडला काहीतरी चहाची टेस्ट घेतली असं कळलं. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला होता
तेव्हा अजित गुलाबचंद जे आहे SCCचे, ते मी ते टेस्ट करायला गेलो होतो. तर RC सिन्हा समोर बसले होते, मी आणि अजित गुलाबचंद मागे बसलो होतो. आणि मी त्याला सांगितलं होतं, अजित मी 140 स्पीडवर माझ्या थर्मासमधून चहा काढून चहा पिणार आणि माझा चहाचा एक जरी थेंब सांडला तर याद रख तुला पुरा रस्ता उखडून काढून पुन्हा बनवावं लागेल. आणि मी तेवढ्या स्पीडनी चहा पिलो आणि एकही थेंब सांडला नाही. कारण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आता मुंबई दिल्लीवर पण मी प्रयोग केला. फक्त फरक एवढा होता की मी चहा पिलो तेव्हा 180 किलोमीटर स्पीड होती आणि चहा पिलो पोटातलं पाणी हल्लं नाही. एवढी चांगली क्वालिटी. एक्सप्रेसवेची आठवण म्हणून फक्त सांगायचं आहे, त्यातले जे काही प्रॉब्लेम झाले ते तेव्हा मी VM जोग बरोबर ती फिल्म आणि सगळा विषय केला होता. त्यावेळेला सुद्धा पर्यावरणवादी आडवे आले आणि त्यामुळे काही घोळ झाले होते. आता इथून पुढं या बाबतीत काही वेगळी काळजी आपलं मंत्रालय घेतं का? बघा, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये मी पण तेवढाच सेन्सिटिव्ह आहे. मी आता एक कायदा करतो आहे की आपल्या स्कूटरचे आणि गाड्यांचे जे कर्कश हॉर्न वाजतात ना, त्याच्याऐवजी बासरीचा स्वर आला पाहिजे, माउथ ऑर्गनचा स्वर आला पाहिजे, तबल्याचा स्वर. तर मी लवकरच कायदा काढणार आहे की याच्या लोक हलणार नाहीत. पण मग की जसं ते बिगुल वाजतो म्हणजे कानाला कारण मला हे का लक्षात आलं, मी आता 11व्या मजल्यावर राहतो आणि कोविडच्या काळापासून मी रोज रेग्युलर 1 तास प्राणायाम करतो. तर मला खूप फायदा झाला. आणि मी 11व्या मजल्यावर जेव्हा बसतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे मला रोज खड खड इतका त्रास व्हायला आला. तो नॅशनल हायवेच आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन, त्यामुळे तिन्ही समस्या आहेत. आणि म्हणून मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा तुम्ही मथुरेला जा. मथुरेमध्ये खूप घाण सिटी आहे. तिथलं 80 MLD स्लज मी हायब्रिड एन्युटीमध्ये एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट केला आणि त्याचं पाणी शुद्ध करून म्हणजे 60% कॉन्ट्रॅक्टरने आणले, त्रिवेणी इंजिनिअरिंग म्हणून, 40% भारत सरकारने दिले आणि ते पाणी शुद्ध करून इंडियन ऑइलच्या रिफायनरीला दिले. ते 20 कोटी वर्षाला देतात. म्हणजे पाणी. आणि मी जवळपास गंगा शुद्ध केली, यमुना शुद्ध केली, जवळपास 25,000 कोटीची कामं केली. त्यामुळे वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन पेट्रोल डिझेलमुळे आहे आणि त्याचमध्ये महत्त्वाचं साऊंड पोल्युशन. म्हणजे आपण सगळेजण. पण एक गोष्ट खरी की शेवटी रस्ते बांधू तर आपल्याकडेच. मला वाटतं एक रस्त्याच्या कामात मोठं जुनं वडाचं झाड होतं. मला आदित्य ठाकरेंनी पण ट्विट केलं होतं आणि माझ्या लक्षात पुढे सांगलीच्या जवळपास कुठेतरी होतं. हां, तर मी ते झाड वाचवलं. पण प्रश्न असा आहे की आम्ही इन्व्हायरमेंटच्या विरोधात नाही आहे. पण मी आता कालच सांगितलं की वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट 420 कोटी रुपयाचा होता. त्याची किंमत 1800 कोटी झाली. आणि रोज वर्तमानपत्रात लिहायचे की आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, सावरकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, मासोळ्या मरणार. खूप 8-8 कॉलमच्या न्यूज यायच्या. मी एक दिवस सगळ्या पेपरच्या इंग्लिश वर्तमानपत्राच्या पत्रकारांना घेऊन नावेत बसून गेटवेहून निघून मी वरळी बांद्राच्या खाडीत आलो. तर ते घाण वास होता. सगळे नाक धरायला लागले. म्हणाले यहाँ से चलो. म्हटलं क्यों चलो, ये क्या है, पानी है कि कीचड़ है? बोले कीचड़ है. मतलब कीचड़ में मच्छी होती है क्या? नहीं होती. पर लिखते क्यों हो? मतलब जब तक आप कबूल नहीं करोगे की नाही लिखोगे तब तक यही खडे रहो म्हटलं. शेवटी मग तिथून त्यांच्या लक्षात आलं की ते चुकीचं होतं. एकीकडे तुम्ही हे सगळं करताना कायम नेहमी 2 वाक्यांचा उल्लेख करता. एक रिचर्ड निक्सनांचं वाक्य तुम्हाला प्रचंड आवडतं. तर तो काय, कधी ते मनात आलं का पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये असताना ते वाचलं होतं? मी 1919 स्टुडंट्स युनियनचा लीडर होतो. माझे एक चांगले मित्र डॉक्टर श्रीकांत जिचकार म्हणून फार हुशार आणि विद्वान होते. तर एक दिवस महाराष्ट्र एक्सप्रेसने मी BJPत आलो होतो नुकताच. आणि ते मानकर, लक्ष्मणराव मानकर म्हणून आमचे त्यावेळी जनरल सेक्रेटरी MP होते भंडाऱ्याचे. तर तेव्हा खूप प्रिंटिंग मटेरियल होतं. तर मी एका खांद्यावर ते घेतलं, बॅग घेतली आणि त्या पुण्याच्या 1ल्या नंबरच्या प्लॅटफॉर्म पायी निघालो समोर. तर मागून श्रीकांत जिचकार त्यांनी पाहिलं मी सामान घेऊन आहे. मी चांगले मित्र होते. त्यांनी लगेच, ते गृहराज्यमंत्री होते. तर नितीन, हे कशाला तू घेतो, यांना दे. म्हटलं नाही नाही, हे आमच्या पार्टीचं लिटरेचर आहे. तर ते मला म्हणाले, नितीन तुला एक गोष्ट सांगू, तू खूप चांगला आहेस पण तुझ्या पार्टीला काही भविष्य नाही. तू म्हणे पार्टी बदलव. तर मी म्हटलं श्रीकांत, मी विहिरीत जीव देईन पण मी पार्टी नाही बदलणार.
वा. तर तो मला म्हणाला की मग तुझ्या पार्टीला भविष्य नाही. म्हटलं पाहिजे, हरकत नाही, जे असेल. मी बाहेर आलो. त्या विधानसभेच्या निवडणुकीत व्यंकटेश माडगुळकर काँग्रेसकडनं पुण्यात उभे होते, तुम्हाला आठवत जाईल त्यावेळी. आणि त्या काळी भिंत होती स्टेशनच्या बाहेर, बरं. त्याच्यावर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. कारण आमचे 2च आले होते खासदार बरोबर. निवडून. आणि मग त्याच्या खाली होतं अटलजी वाजपेयी, अटलजीने अडवलं, हम दो हमारे दो. हमारे दो. तर मी ते ऐकल्यावर हसलो आणि मला वाईट वाटलं. तर त्याच्यानंतर श्रीकांत जिचकारनी मला एक पुस्तक दिलं. ते इंग्लिशमध्ये होतं, ते रिचर्ड निक्सनची ॲटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी. आणि त्यात एक वाक्य होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड, बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. म्हणजे माणूस हा युद्धात हारल्यानंतर समाप्त होत नाही, पण तो युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा समाप्त होतो. ते मी आयुष्यात लक्षात ठेवलं. आणि अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि आमच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली. ती आमच्यामुळे नाही मिळाली. त्या प्रतिकूल काळात ज्या लाखो लोकांनी आपलं जीवन दिलं आणि प्रवाहाच्या विरोधात ज्यांनी अनेक उपहास, अपमान, अन्याय सहन केले, पण ते काम करत राहिले प्रामाणिकपणे, त्याचं फळ आहे की आज आमच्यासारख्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली. एक विचारावंसं वाटतं, कारण सारख्या नवीन नवीन कल्पना घेऊन आपण पुढे येत असता 190 वर्ष PNGची होत आहेत. त्यांचा इतिहास बघताना असं लक्षात आलं, त्यांच्याकडेही एक 125 वर्षापूर्वी हरिभाऊ दत्तात्रय गडकरी नावाचे गृहस्थ होते. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या स्वतंत्र ज्वेलर झाल्या आहेत, पण त्या काळात पाष्टा काढण्याच्या मशीनपासून इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांच्याकडे ज्या सगळ्या इंट्रोड्यूस झाल्या, त्या गडकरी नावाच्या माणसांनी असा त्यांच्या जुन्या इतिहासात उल्लेख होतो. सगळे गडकरी इनोव्हेटिव्हच असतात का? नाही, मी तुमचा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इंजिनियर आहे. मी इंजिनियर पण नाही आणि मी फायनान्शियल एक्सपर्ट पण नाही. माझा क्लास म्हणजे सिनेमा समोरून आणि नाटक मागून पाहणाऱ्यापैकी आहे. बरोबर उलट. आणि रस्त्यावरचा हाफ चहा आणि सिंगल समोसा, त्यामुळे असा काही समजा. पण माणूस कसंच, मी आत्ता जयंतरांना सांगितलं, मी विदर्भात खूप चूक केली. भावना आणि व्यवहार हा समजलो नाही. आणि विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. तुमच्यासारखी स्थिती नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास, आणि विदर्भ म्हणजे मॅन्डेटरी, ज्यांना 100पैकी 20पेक्षा कमी मार्क मिळाले त्या मुलांची शाळा. आता तिथे मी दुर्बुद्धीहून 3 साखर कारखाने चालवतो. आणि ते चालवताना साखरेचं मी असं, तुमच्या इथे हे नशीबवान आहेत, पण ज्यांनी पाप केलं तो साखर कारखाना काढतो. मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं असेल तो पुढल्या जन्मी एक तर साखर कारखाना काढतो, नाही तर वर्तमानपत्र काढतो. आणि मी तो साखर कारखाना, हे पहिलं वर्ष आहे प्रॉफिटमध्ये आला. आणि मग जेव्हा साखर उत्पादन वाढलं, काय करायचं, मी LIT म्हणून आमच्याकडे इन्स्टिट्यूट आहे, तिथल्या गोगटे नावाचे इंजिनियर, त्यांना पकडलं आणि साखरेपासून डिटर्जंट तयार केलं, फेस वॉश तयार केले. आता आज आमच्याकडनं 25 कंटेनर रशियामध्ये, सायबेरियामध्ये, दुबईमध्ये, कतारमध्ये, बांगलादेशमध्ये फेस वॉश म्हणून सगळं एक्सपोर्ट होतं. आणि आता महाराष्ट्रात मार्केट नाही, पण जगात एक्सपोर्ट व्हायला. आमचं जे आता माझा चहा सांडला तर माझे PA म्हणाले, साहेब या चहा खूप कडक आहे आणि त्याचे डाग फार कडक आहे. अरे म्हटलं चिंता करू नको, आपलं जे साबण आहे, लिक्विड डिटर्जंट आणि दोन्ही, ते एवढं चांगलं आहे की कोणताही डाग निघून जातो. आता हे साखर सरप्लस झाल्यातून हे संशोधन झालं. त्यामुळे मी ग्रामीण भागात आजही मी मी नेहमी, माझी कल्पना अशी आहे की मी आता राजकारण करत नाही. मी आता जवळपास समाजकारण करतो. आणि राजकारणात मी लोकांना सांगतो, तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या. मी कटआउट नाही लावलो कोणाचं कधी, कोणाच्या गळ्यात हार नाही घालत, आणि विमानतळावर कोणाच्या स्वागताला जात नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या दोघांनाच मी माझ्या पैशानी हार घातला. मी कधी या बांधणीत पडत नाही. आता परवा मी नागपूरला, ते ताजबाग म्हणून आहे मोठा, तर तिथला चेअरमन माझा मित्र आहे चांगला, प्यारे खान म्हणून. तर त्यांनी तिथे मी खूप 200 कोटी महाराष्ट्र सरकारच्यातून माझ्या पैशातून खूप सुंदर बांधला आहे. आणि ते जगातले मुस्लिम तिथे येतात, हिंदूही पण जातात. ताजुद्दीन बाबा, मी तिथे माझी भेट होती. तो 5-1 हजार मुसलमानांनी माझं खूप स्वागत केलं, गुलाबाचे फुलं उधळले, अत्तराच्या बाटल्या टाकल्या. मग मी भाषणात त्यांना म्हटलं, आज इतना अत्तर फेक रहे हो, गुलाब का फूल वोटिंग के दिन कहाँ भागे थे.
कारण मला तिथे सगळे 25, 30, 40 मतं मिळाली होती. ते म्हणाले साहब इस बार वोट नहीं दिया, अगले बार देख लेना बोले. आप चिंता मत करो, जो वोट देंगे उनका भी काम करूँगा और जो नहीं देंगे उनका भी करूँगा. आणि म्हणून राजकारणामध्ये हा आपला विरोधक, तो आपला समर्थक, कायदेशीर काम सगळ्यांचंच केलं पाहिजे. कारण मंत्री हा पक्षाचा नसतो, तो सरकारचा. तर मी तेच प्रिन्सिपल पाळायचा प्रयत्न करतो. बोलता तुम्ही म्हणलात की मी गाडीवर साधा चहा पिणारा का. तुमची एकूणच पण खाण्यापिण्याची आवड वर्षानुवर्ष, म्हणजे मला आठवतंय त्यानुसार 88-89ला ज्यावेळेला प्रचार सभा पुण्यातली संपली तेव्हा तुम्ही विचारलं तर चांगली भेळ कुठे मिळेल, आणि सारसबागेपाशी आपण रात्री भेळ खायला एकत्र गेल्याची आठवण अजूनही आहे. अजूनही ती सगळी आवड तशीच जपता का? नाही, आता थोडे माझी अडचण, मी झेड+मध्ये आहे. ते पोलीसवाले मला सोडत नाही. आताही पुण्यामध्ये मी 10, 10:30, 11 झाले की मी म्हणतो आता झालं, मी झोपायला चाललो, तुम्ही जा. आणि मग सारंग काळेची गाडी घेऊन आम्ही दोघंजणं निघतो. आणि आता ते तुम्हाला हॉटेल सांगत नाही, पण आता ते मस्तानी बाकीचे डेक्कनवरचे एक राऊंड मारतो. पण कधी ना कधी तो वेळ कमी असतो. पण मी एक गोष्ट बघा, तुमचं वजन तेवढं कमी नाही झालं. मी 135 किलो होतो, आता मी फक्त 93 किलो आहे. माझी खाण्यावरची नियत नाही गेली, पण खाण्याचा एकदम व्हॉल्यूम खूपच कमी झाला. मी आता कमी खातो. मला रोलसाठी वाढवावं लागलं आणि ते अजून चालूच आहे. नाही तर मला कमी करायची इच्छा आहे, त्यावेळेला येणार नक्की भेटायला. तुमचा सांगलीचा भडंग ना, भडंग. मी ते नीता केळकर नेहमी दिल्लीला येते, तर मला एकाने सांगितलं की तुमच्याकडे काही काम असेल तर पहिले समोसा, भडंग, चिवडा दिला. एक आणखीन गमतीशीर भाग, किती लोक दिल्लीला प्रत्यक्ष या सगळ्या लोकांना भेटायला किंवा जातात माहीत नाही, राजकारणातले नेहमी जात असतात. मला नेहमी गंमत वाटते की माणसं आपल्या बरोबरच्या गोष्टींमधनं मोठी होतात, त्यांचे विचार आसपास बरेचदा परिणामकारक असतात. पण नितीनजींचं घर पाहिल्यावर मला जरा धक्काच बसला होता. कारण एका बाजूला मनमोहन सिंगांचं आणि एका बाजूला सोनिया गांधींचं, मध्ये आपला बंगला. अशा वातावरणात दिल्लीत राहतात. एवढं याच्यातलं एक चांगलं आहे जे आत्ता सांगितलं मी, की दिल्लीला माझ्या बंगल्यात कधी तुम्ही आले, सकाळी 7-8 मोर आहेत. मोर आहेत आणि ते ग्रुपनी येतात आणि सकाळी ते 7 वाजता टकटक करतात. आणि ते काय करतात, सोनिया गांधींच्या घरून उठतात, माझ्या घरी येतात, आणि माझ्या घरून उडून ते मनमोहन सिंगांच्या घरी जातात. तर मी म्हणलं या मोरांना काही पार्टी नाही आहे. हे सर्व पक्षी आहेत. किंवा त्यांनी ठरवलं असेल पोटभर जेवण गडकरींकडं, ब्रेकफास्ट तिकडं आणि मौन तिकडं. अशी शक्यता. पण एक सहज म्हणून विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू असताना बरेचदा आपण म्हणलात की मी राजकारण करताना विरोधी पक्ष किंवा इतर असं बघत नाही, थोडंफार तरी पार्टी म्हणून उजवडावा होत असेल ना, पण की आपल्याला जिथे चांगलं काम करायचंय. मी संघाचा स्वयंसेवक आहे. RSS BJPची विचारधारा इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. त्या विचारधारेशी मी आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. पण जरी माझा विचार आणि पार्टी काही असली तरी पण हा समाज आपला आहे, हा देश आपला आहे. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. आपण याची व्याख्याही केली की सत्ताकारण म्हणजेच राजकारण समजलो. राजकारण हे धर्मकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. आणि त्यामुळे सामाजिक कार्य करणं हा देखील राजकारणाचाच भाग आहे. राष्ट्रकारण म्हणजे देशाकरता काम करणं हाही राजकारणाचा भाग आहे. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राची परंपरा चांगली आहे. यशवंतराव चव्हाण, म्हणजे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, त्या काळात असं कुठं वातावरण नव्हतं जे आज आहे. आजही पवारसाहेबांनी मी अनेक वेळा भेटतो, त्याच्यातून 90% वेळ ऊस, शेती, एक्सपोर्ट, शेतकरी स्थिती याच्यात चर्चा होते आणि अनेक गोष्टी एकमेकाला सुचवतात. त्यामुळे आपण राजकारणामध्ये सत्ताकारणाच्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला आपली पार्टी आहे, राजकारण आहे. पण राजकारणात आपण एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत, दुश्मन नाही आहोत. हे समजून जर राजकारण केलं आणि सगळ्यांच्या समाजाच्या हिताकरता केलं, तोच खरा अर्थ अभिप्रेत आहे असं मला वाटतं. असं नेहमी म्हणतात की काही गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात. त्यातली एक असते बालहट्ट, दुसरी राजहट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. एक खूप मोठं आशिया खंडाचं रेकॉर्ड एक टनेल बांधून आपण करताय, ते स्त्री हट्टापायी होतंय, हे खरं आहे का जोशीला? नाही. म्हणजे वहिनींनी इच्छा व्यक्त केली होती आणि नाही, माझ्याकडे फार चांगलं आहे. मी आणि नरेंद्र मोदी एका विचाराचे आहोत.
की आमदाराच्या पोटातून आमदार तयार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही तयार झाला पाहिजे, मंत्र्याच्या पोटातून मंत्री नाही तयार. हां, याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. जनतेने म्हणावं की याला तिकीट मिळालं पाहिजे, जरूर द्या, पण त्याच्या आईवडिलांनी म्हणावं की माझ्या मुलाला तिकीट द्या हे नाही. आणि त्याच्यामुळे वाईटपणा मी BJPचा अध्यक्ष असताना अनेक वेळा घेतला. मोदीजी या बाबतीत कठोर आहे, पण माझ्या घरी चांगला आहे. माझे कोणी मुलं राजकारणात नाही, ते कोणाला माझा परिचय सांगत नाही. माझी पत्नी आहे, तिचं फील्ड वेगळं आहे. ती संस्कार भारती एका हॉस्पिटलची अध्यक्ष आहे, एका शिक्षण संस्थेची अध्यक्ष आहे. ती तिचं काम करते. तिच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही, माझ्या कामात ती हस्तक्षेप करत नाही. एकदा चुकून माझा साळा आला आणि तो म्हणाला की मला म्हणाली की हा काही कामा करता आला. तर माझा एक अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण? बायको, नाही तर साळा, आणि नाही तर चहापेक्षा किटली गरम म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी. तर मी त्या साळ्याला बोलावलं, त्याला म्हटलं बाबा तुझं काम असेल तर माझ्याकडे ये, पुन्हा लोकांचं काम घेऊन तू नेतागिरी करायची तुझा संबंध नाही, तू या धनगडीत नाही पडायचं. मग ते जोझीला हे वहिनींनी काहीतरी असं की मला सरळ नाही, आम्ही पाहायला गेलो होतो. काय झालं की झोझीला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर आहे. म्हणजे श्रीनगर आणि लद्दाख आणि लेह याला जोडणारा रस्ता आहे तो. आणि लद्दाख लेहपासून मनालीपर्यंत मी आता एक टनेल बांधली, अटल टनेल. ती 8 मिनिटात होते, 3.5 ते रोहतांग पासच्या खाली 3.5 तास लागतात, ते आता 8 मिनिटात झालं. आणि तिथून 4 टनेल बांधणार आहे लद्दाख लेहला. आणि लद्दाख लेहवरून एक शेडमोर टनेल आहे, ती आता पूर्ण होते आहे, ती मोठी आहे खूप. आणि झोझीला ही 14 किलोमीटर आहे आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी आहे. आशिया खंडातली. आणि तिथे समोरून असं पाहिलं तर आपलं बाबा अमरनाथचं दिसतं वरती. आणि तिथे इतकं सुंदर, मला ते ॲडव्हेंचर स्पोर्ट, 5 स्टार हॉटेल आणि खूप चांगलं टुरिझम डेव्हलप. मी तिथल्या गव्हर्नरशी बोललो आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी स्वित्झर्लंडपेक्षा तिथे इतकं बर्फ पडतो आहे आणि -6 डिग्री आहे. आणि ते टनेल, आता हा जो हॉल आहे ना याच्यापेक्षा 1.5 पट मोठा टनेल आहे. आणि आतमध्ये 1000 कामगार काम करून आले आहेत आणि तिथलं टेम्परेचर आता -6 डिग्री आहे. एवढा ते जेवण खाण सगळं आतमध्ये नेलं आहे. आणि ती 2026 साली पूर्ण होणार होती. ती मी आग्रह केला की 2024मध्ये पूर्ण करणार आहोत. ती 12,000 कोटी रुपये तिचं एस्टिमेट होतं आणि त्यामध्ये आम्ही 5,000 कोटी वाचवले आणि आता ती 24च्या आत पूर्ण. थोडक्यात इथून पुढे अमरनाथच्या यात्रेला किंवा जाताना आपण भारतातनच तिथपर्यंत पोहोचणार. अमरनाथ नाही, हे जे चीनमध्ये आपलं मानसरोवर आहे, मानसरोवर, त्याला आपण जातो इकडनं सिक्कीममधून किंवा चायनामधून, नेपाळमधून किंवा तर आता पितोरागड जो आहे, मी आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे वर्षभर चालू राहणार. पहिले ऑल सीझन रोड बांधला, पहिले 6 महिनेच जाऊ शकत होतो. आता त्याच्या पलीकडे मी पितोरागडहून रस्ता बांधतो आहे, नेपाळ आणि चायनाच्या ह्याच्यातून. त्याचं -6 डिग्री, -4 डिग्री हे आहे. ऑस्ट्रेलियातून एक टनेल मशीन आणली, मग ती जात नव्हती. मग ती हेलिकॉप्टरमध्ये माझे मित्र होते एअर व्हाईस मार्शल, मग त्या हेलिकॉप्टरमधले पार्ट्स काढले, त्याच्यात ती घातली, तिथे उतरवली आहे आणि तिचं 85% काम पूर्ण झालं आहे. आणि मला विश्वास आहे की 1 वर्षाच्या आत आता भारतातूनच आपण मानस सरोवरापर्यंत पोहोचू शकतो. वा. बोलताना मगाशी आपण म्हणलात की सगळ्यात जास्त आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही तुम्हाला आश्चर्याची असेल की मी जेव्हा जेव्हा भारतात कानाकोपऱ्यात फिरतो, सिक्कीममध्ये, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, आणि हटकून सगळ्यात जास्त लोक मला कुठे भेटत, जोझीला ते भेटले, ओ गडकरी आम्ही पुण्यावर आलो आहे आवाज देऊन. आणि सगळे पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातले टुरिस्ट सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे, सगळ्या भारतात फिरतात आणि जगात देखील प्रत्येक ठिकाणी भेटतात. एवढं टुरिझम इकडे. मगाशी बोलताना आपण म्हणलात की सगळ्यात जास्त राजकारण्यांना अडचणीत कोण आणतं, तर बायको, तिच्या जवळची माणसं, मेवणे वगैरे वगैरे. असं सगळ्यांकरतात नसतं ते, नाही. पण मला फक्त प्रश्न विचारायचा आहे फार पूर्वी, पण आपण राजकारणात असतानाच म्हणून मुद्दाम वहिनींना न सांगता त्यांच्या घरावरती तुम्ही बुलडोझर फिरवला होता का? नाही, असं नाही फिरलं. इथे एक राधा नावाच्या महाराष्ट्र सरकारमध्ये IAS ऑफिसर होत्या, त्या आता केंद्रात गेल्या. त्यांची पहिली अपॉइंटमेंट झाली होती, त्या रामटेकच्या SD होत्या.
तेव्हा रामटेकचा आतला रस्ता मोठा करता मधुकरराव किंमतकर म्हणून माझे मित्रच होते, तेही आमदार होते. तर त्यांनी तिथे तो रस्ता मोठा होणं म्हणून आंदोलन केलं. आता मग तो रस्ता मोठा करण्यात लोकांची घरं जात होती. तर मग मी ते राधा माझ्याकडे आल्या आणि तेव्हा मी पालकमंत्री होतो. त्या मला म्हणाल्या की सर ये रास्ता बड़ा करना होगा तो इसमें लोगों के घर जा रहे हैं, वो आंदोलन कर रहे हैं. तो म्हणलं तोड डालो, एक सूर्याची रेष फाडा आणि जे येतील ते तोडून टाका. मग त्या मला म्हणाल्या की आपको पता है इसमें वो भाभी जी के पिताजी का घर है. म्हटलं मुझे पता है, उनको मत बताओ. म्हटलं आप एक बार डालो और बुलडोजर लेके एक दिन तुडवा दो, सब जो देखा जाएगा. म्हटलं बा ती तोडून टाकलं. ती मला एकदम म्हणे अहो म्हणे तुम्ही तोडलं तर तोडलं, पण तोडायच्या आधी सांगितलं असतं तर आम्हीच आमच्या हाताने तोडून ठेवलं असतं बाबांनी. म्हटलं कसं करता तुम्ही का? अरे वा. अशा काही गोष्टी ज्या वेळेला घडतात त्या प्रत्येक वेळेला, म्हणजे आपण आज PNGच्या 190व्या वर्षाच्या ह्याच्यात आहोत म्हणून विचारायचं आहे, काही कधी आठवत आहे का वैशिष्ट्यपूर्ण आवडलेला न दाखवता बायकोला एखादा दागिना प्रेझेंट केलाय? PN गाडगीळमधूनच घेतलाय. मी सहसा जात नाही, पण एकदा आमच्या लग्नाला जेव्हा वाढदिवस होता तेव्हा मी गेलो होतो, मी आणि माझी मुलगी, आणि ती गाडगीळमधून नागपूरला यांची पण ब्रँच आहे, त्यांनी घेतला होता आणि त्यांच्याकडनंच घेतला होता. जे काही सण नॉर्मल माणसाच्या आयुष्यात असतात ते सगळे तुम्ही असे कधी पाळलेत असं झालंय की बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला जे पाळायचं आहे ते मी पाळतो, मला जे खायचं आहे ते मी खातो, मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो. तुम्हाला काय वाटते हा विषय माझ्या डायरीत नाही. जे आहे ते असं आहे, पटलं तर इकडे, नाही पटलं तर तिकडे जा, असा साफ विषय. एकदा समाजकारणात तुमच्या ह्याच्यात पडलं किंवा राजकारणात पडलं की बाकीच्या गोष्टी करायला फारसा वेळ मिळत नाही असं म्हणतात, पण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आवडी असतात. मला आठवतंय त्यानुसार आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजनांपासून अनेकांना गाणी ऐकायचा फार छान शौक. अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा प्रचंड गाणी तोंडपाठ आहेत जुनी. तुमच्याही आवडीत असं मी ऐकलं की तुम्हाला गुलाम अली आणि मुकेश प्रचंड आवडायचे. मला आत्ताच मी नागपूरला आम्ही सांस्कृतिक महोत्सव केला, देवेंद्रही होता. त्याच्यामध्ये आम्ही भारतातले मोठे मोठे आर्टिस्ट आले. जावेद अलीचं गाणं झालं, सुनिधी चव्हाणचं झालं, नंतर आपलं शंकर महादेवनचं झालं, नंतर कैलाश खेरचं झालं, आणि कवी संमेलन झालं, हेमा मालिनीचं नृत्यनाटिका झाली, आणि रोज 50,000 लोक येतात सांस्कृतिक महोत्सवात, खासदार सांस्कृतिक महोत्सव. आता मी दररोज मला अडचण व्हायची. काल मी लखनौला होतो त्या योगीजींच्या शपथ, त्याच्या आधी डेहराडूनला होतो. तर मी रोज सकाळी दिल्लीला जायचो, दुपारी शपथविधी करायचो आणि 5 वाजता नागपुरात यायचो. पण मी जवळपास सगळे कार्यक्रम अटेंड केले. मला संगीताची पण आवड, पण मराठी नाटकं मुंबईत बघायचो, पण आता मुंबईतच येणं होत नाही. आणि मी कधी फुकट नाटक नाही बघितलं, नेहमी तिकीट काढून बघितलं. याचं कारण जेव्हा लोक मला कलाकार म्हणून म्हणलं, मला माहिती आहे की तुम्ही किती कष्ट घेता, म्हणजे फुकट बघताना ते बरोबर वाटत नाही. कारण आपल्या मराठी नाटकातल्या लोकांना एवढा संघर्ष करावा लागतो, बिचारांना कर्ज काढून ते नाटकं करतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हे विशेषता आहे की इथलं संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, कविता, महाराष्ट्राची तुलना फक्त बंगालशीच होऊ शकते. आणि जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मी हे काल हृदयनाथ मंगेशकरांना त्यांना झीचा पुरस्कार दिला त्यावेळी बोललो की महाराष्ट्रात राहून मराठीचं मोठेपण, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि नाटक, संगीत याचं महत्त्व कळत नाही. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला इथलं महत्त्व कळतं की महाराष्ट्र या बाबतीत किती मोठा आहे. आणि हीच खरी आपली परंपरा आहे. आणि त्यामुळे आम्ही खासदार क्रीडा महोत्सव करतो. मी 300 खेळाची मैदानं माझ्या कॉन्स्टिट्युन्सीत तयार केली आहे. आणि माझं स्वप्न आहे की 1,00,000 मुलं रोज खेळली पाहिजे, आणि कुस्त्यांपासून सगळ्या. आणि मी दरवर्षी खासदार क्रीडा स्पर्धा घेतो. 55,000 खेळाडू खेळतात, नंतर 3.5-4 लाख लोक बघतात, आणि चांगला कार्यक्रम होतो. आणि सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स याच्यात दोन्ही याच्यात चांगलं काम. असं मी ऐकलं की नागपूरमध्ये
आपण एक वैशिष्ट्यपूर्ण रस्ता ट्रायल म्हणून बांधून घेतलात. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ज्यांना मिळालं त्या विजय जोशींना आणून वेस्ट प्लास्टिक, की ज्याच्यावर नेहमी आपलं बोललं जातं की हे प्लास्टिक वापरू नका, पर्यावरणाचा त्रास देते, तर त्याचा वापर वेगळा करून असे काही रस्ते पुढच्या काळात डोक्यात आहे? नाही, ऑलरेडी आम्ही 10% प्लास्टिक किंवा रबर हे बिट्युमिनमध्ये आता मॅन्डेटरी केलं आहे. आणि आता हे जुने टायर होतात, तर मी मध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनी जुने टायर इम्पोर्ट करायला बंदी घातली होती. हो. मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ही बंदी उघडली. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जगातली जेवढी वेस्ट असेल तेवढी आणा, गाड्या, ॲटोमोबाईलच्या, टायर, आणि वेस्ट टू वेल्थ. आणि आता त्या टायरमधून रबराची पावडर तयार होते, ती आपल्या बिट्युमिनमध्ये टाकतात. आणि आजच मी जयंतरावला म्हटलं की आता इथेनॉल नाही, आता चिपाडापासून बायोमासपासून बिट्युमिन तयार करायची टेक्नॉलॉजी प्राजनी काढली आहे. मी त्याचे स्टँडर्ड पक्के करतो आहे. आणि आता शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला आहे. तसा तो रोड बनवण्याकरता त्याचं बिट्युमिन जे आहे त्या स्टँडर्डचं मी ते मॅन्डेटरी करीन. म्हणजे शेतकऱ्यांना बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास जनरेट करणं आणि बायोमासचा उपयोग बिट्युमिन तयार करण्याकरता करणं, तर यातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. मगाशी बोलताना इथल्या कारखानदारांची व्यवस्था चांगली आहे असं म्हणलात. हे लवकर जर इथं झालं तर खूप लोकांना आवडेल, कारण पेठ नाका ते सांगली हा जो काही रस्ता आहे त्याला याचा उपयोग निश्चित होईल असं वाटतं, कारण कायम मी येत आजच असतो. घोषणा केली की हा रस्त्याचं काम DPR फायनल होईल, 3 महिन्यात टेंडर निघेल आणि जास्तीत जास्त 4 महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होईल. मगाशी संजय काका नेहमी त्याचा आग्रह करत होते. मला आज लक्षात आलं की लोकांनी एवढ्या टाळ्या वाजवल्या, याचा अर्थ रस्ता खूपच खराब आहे. कायम येत असतो त्यामुळे जाणवतं. शेवटच्या 2-3 गोष्टी. मगाशी आपण पुस्तकाचा उल्लेख केलात की जिचकार साहेबांनी आपल्याला दिलं होतं. जुन्या काळातले मित्र अगदी लॅम्बरेटा असल्यापासूनचे कधी वर्षात एकदा असं काही कुठल्या मित्रांचं भेटणं किंवा असं काही घडतं का? हां, बिलकुल भेटत असतं. आम्ही सगळे शाळेतले मित्र, शाळेतले शिक्षक, नंतर माझे मित्र अजूनही भेटतात. वाचन अजूनही चालू आहे का? कमी होतं, कारण काय झालं की भेटणाऱ्यांची संख्या खूप वाढली. आता मी कोविड नव्हता तेव्हा 2000 लोकांना ॲव्हरेज भेटायचं. आताही पण माझ्याकडे एक अटल बिहारी वाजपेयींनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. त्यामुळे नितीन, आयुष्यात लक्षात ठेव की घरी भेटायला आलेल्या माणसाला भेटल्याशिवाय तू निघून गेला असं कधी करू नको. मी 1 मिनिट हो, अर्धा मिनिट हो, काही हो, थांबतो आणि त्याचं म्हणणं ऐकून कागद घेऊन घेतो. त्यामुळे भेटणाऱ्यांची संख्या आणि यातून थोडा वेळ कमी पडतो, पण विमानात वगैरे वाचत असतो. म्हणजे अप्रतिम चांगलं चटकदार खायची कायम तुम्हाला आवड आहे, पण स्वतः कधी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केलाय का? मी यावेळी यूट्यूबवरून कोविडच्या काळात रिकामा वेळ मिळाला तर मी अनेक पदार्थ बनवायला शिकलो. आणि म्हणजे त्यातलं आश्चर्य असं की माझ्या नातवाने माझ्या बायकोला सांगितलं की आजी तुझ्या हातची पावभाजी नको, ती त्या यांच्या हातची, आबाच्या हातचीच पाहिजे. मी बऱ्याच गोष्टी शिकलो. ती प्रोफिशियन्सी तुमच्यात कायम आहे. हातात घेतलं की त्यातलं टॉपमोस्टच करायचं हा विषय गडकरींच्याकडे कायम असतो असं वाटतंय. माझ्याकडे एक चायनीज शेफ आहे दिल्लीत, तर मी त्याला ताज बंगालमध्ये ट्रेनिंग करायला पाठवतो. तिथलं चायनीज चांगलं होतं. तर तिथल्या मॅनेजरने मला सांगितलं कि बोले हमारे यहाँ ये सिस्टम नहीं है शेफ को सिखाने की. सर दिस इज़ ए प्रॉब्लम. मैंने बोला तुम्हारा होटल कौन से जगह पर खड़ा है पता है क्या तुमको? बोले हमारा पोर्ट ट्रस्ट के है. मतलब उसका मंत्री मैं हूँ, नियम मुझे मत सिखाना, मेरे शेफ को भेज रहा हूँ, उसको 10 दिन ट्रेनिंग देके पूरा अच्छा ट्रेन करके भेजना, नहीं तो तुम्हारी लीज कॅन्सल करूंगा. तुम्ही सगळीकडे सांगता की आता मी पूर्ण दिल्लीत स्थिरावलोय, महाराष्ट्रात आता नाही, मी पूर्ण भारताचा विचार करतोय. पण खाण्याच्या बाबतीत दिल्ली तुम्हाला कधी आवडत नव्हतं असा पूर्वीचा काळ होता एक, आणि मुंबईचं खाणं मी मिस करतोय असं सुरुवातीला तुम्ही म्हणत होता. मुंबईसारखं फूड जगात नाही आहे. आणि मुंबईमध्ये रात्री 12 वाजताही कमी पैशात खायला. दिल्लीत गेले तुम्ही की आलू परोठा, पनीर, ह्याच्याशिवाय काहीच नाही मिळत. सगळीकडे तेच असतं. पण मग आता काय परिस्थिती आहे? नाही, आता माझ्याकडे सगळे 4 शेफ आहेत. सगळ्या प्रकारे घरी व्यवस्था. शेवटाकडे येत असताना फक्त आपण जसं रॅपिड फायर असतो तसा एक प्रश्न, म्हणजे त्या प्रत्येक ह्याच्यात एक उत्तर अपेक्षित 2 पैकी. क्रिकेट तुमचं खूप आवडतंय असंही ऐकलेलं आहे, तर वन डे का टेस्ट? वन डे. फास्ट गडकरी काय आहेत ते पटकन कळेल.
वेंगसरकर का कृष्णमाचारी श्रीकांत? वेंगसरकरही माझे मित्र आहेत आणि श्रीकांत पण आहे, पण श्रीकांत कमी रन काढायचे, पण मला श्रीकांतबद्दल एक आवडायचं की तो प्रत्येक बॉलवर आडवा उभा ठोकायचा. तो मला परवा दिल्लीमध्ये साऊथ इंडियन रेस्टॉरंटला भेटला, आता वयस्कर झाला आणि मला आवाज दिला त्याने. तर मी त्यांना ओळखलं नाही. अरे नितीनजी मुझे पहचाना नहीं, मैं श्रीकांत. तेव्हा मला आठवलं आणि तो वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरच्या पहिल्या बॉलपासून ठोकायचा. 83च्या वर्ल्ड कपचा हायएस्ट स्कोरर तोच होता, आपण जिंकला तेव्हा. श्रीकांत. पण एक तुम्हाला सांगतो, नागपूरला दुलीप ट्रॉफीमध्ये दिलीप वेंगसरकरची एंट्री झाली 100. हां, त्याच्यामध्ये शेष भारत संघाकडनं प्रसन्न आणि बेदी बॉलर होते, व्यंकटराघवन, आणि मुंबईकडनं वेंगसरकर होता. त्यावेळी वानखेडे साहेब वगैरे होते, साळवे साहेब होते, आणि वेंगसरकरनी सेंचुरी मारली होती. आयुष्यात मी तीच विसरलो नाही. क्या बात. त्यांनी प्रसन्न आणि बेदीला 4 आणि 6 मारत एवढं ठोकून काढलं होतं की त्यांनी आयुष्यात इमॅजिन नसेल केलं. वेंगसरकर पण चांगला बसला. येस. मगाशी विचारलेला प्रश्न, मुकेश जास्त आवडता का गुलाम अली? मला मुकेश आवडतो. मिसळ का भजी? मिसळ. गोडामध्ये श्रीखंड का बासुंदी? दोन्ही खात नाही आता. मुंबई का नागपूर? चितळेचं श्रीखंड खातो पण. आहेत सगळे समोर. मुंबई का नागपूर? मला नागपूरच आवडतं. थोडा वेगळा प्रश्न, राष्ट्रवादी का शिवसेना? मला भाजप आवडतं. भाजप. नाही, या दोन पैकी असा प्रश्न आहे. नाही, असा काही त्यातला चॉईस, कारण मी भाजपचा असल्यामुळे आवड पहिली भाजपच आहे. सगळ्याच विरोधकांचं कामही मी तितक्याच ममतेनी करतो म्हणलात, म्हणून ममता का केजरीवाल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, दोघेही माझे अतिशय चांगले मित्र आहेत. आणि ममताजी जेव्हा मला भेटायला आल्या दिल्लीत, तेव्हा फक्त त्या प्रधानमंत्र्यांना आणि मलाच भेटल्या होत्या. त्यांनी एवढ्या मडक्यामध्ये बंगालमधून रसगुल्ले आणले होते. आणि मला एक मी भाग्यवान आहे. मी परवा पार्लमेंटमध्ये बोललो की एका पार्टीमधला नेता आपल्या पार्टीतल्या नेत्याला पसंत करत नाही, पण मी परवा पार्लमेंटमध्ये असताना सर्व पक्षाच्या 75 फारुख अब्दुल्लापासून तर ओवेसीपर्यंत सगळ्यांनी मला धन्यवाद दिला, अभिनंदन दिलं. तर मी म्हटलं, खरोखर मला याचा आनंद आहे की पार्लमेंटमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला धन्यवाद दिला. मी तुमचा खूप आभारी आहे. आणि म्हणून मला नागपुरातही अडचण नाही. आणि मी कधी फरक नाही करत. माझ्याकडे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे कार्यकर्ते तेवढ्याच विश्वासाने येतात, व्यक्तिगत कामं करता येतात. आणि मी कधी कामामध्ये राजकारण नाही केलं. हां, इलेक्शनच्या 15 दिवस माझी पार्टी, आमचा उमेदवार आणि राजकारण केलं. नंतरच्या काळामध्ये असं कधी नाही राहिलं. खास नागपुरी असं तुमचं बोलणं अनेकदा आम्ही ऐकलंय, म्हणून विचारायचं आहे. दिल्लीत काम करता म्हणून मराठी का हिंदी? एक मला दिल्लीत गेल्यामुळे तसं मी कसं आहे, तुम्हाला इकडे पुणे म्हणजे मुंबईच्या इकडे हिंदी नाही आहेत, पण मला नागपूरला काय की जुनं मध्य प्रदेश, बरोबर, छत्तीसगड हे सगळं नागपूरचा पार्ट होता. त्यामुळे आम्हाला नॅचरल हिंदी बोलता येतं. त्यामुळे मला दिल्लीत गेल्यामुळे हिंदीची अडचण नाही आहे. किंबहुना मी मराठीपेक्षा हिंदी जास्त बोलतो, चांगलं बोलतो असं म्हणतात. आणि हळूहळू मला कोविडमुळे आणि जुन्या याच्यावर इंग्लिशमध्ये बोलायची सवय झाली. त्यामुळे आता इंग्लिश, मराठी आणि हिंदी तिन्ही याच्यात बोलण्याची सवय झाली, ती प्रॅक्टिसने झाली. त्यामुळे जशी आता केरळमध्ये तुम्ही जाल तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू तिथे तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, काहीच नाही, कारण तिथे इंग्लिश बोलल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे मी BJPचा अध्यक्ष होतो. केरळमध्ये पब्लिक मिटिंग, तामिळनाडूमध्ये इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. खरं तर अनेक गोष्टी मनात आहेत, अनेक विषयांवरती त्यांच्याशी बोलायची इच्छा आहे, पण आज मुळातच थोडा आपल्याला उशीर झालेला आहे. तरीही अगदी शेवटचा प्रश्न महत्त्वाचा, कारण आपण शेवटी 190 वर्ष ज्या पिढीची पूर्ण झाली त्यासाठी आलोय. आणि त्यातला एक खूप म्हणजे सहज वाचताना असं लक्षात आलं की मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार 1832 साली या पिढीची स्थापना झाली. ऐतिहासिकदृष्ट्या पुढं प्रचंड प्रसार होणाऱ्या हिंदवी स्वराज्यावरचं एक संकट याच तिथीला त्याच वारी झालं होतं. मार्गशीर्ष सप्तमी
शुद्ध सप्तमी गुरुवार याच दिवशी अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता. त्यामुळे सहजगत्या स्थापना होताना हिंदवी स्वराज्य पुढे जे मोठं झालं ते या पहिल्या संकटानंतर, आणि पेढीची स्थापना ही मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचीच. पण 7 पिढ्या आजपर्यंत 190 वर्ष एकत्र काम करताना आपल्याला दिसत आहेत. या पुढच्या पिढीसाठी तुमचा संदेश काय असेल? असं आहे, एंटरप्रिनरशिप ही रिसोर्सेस आणि टेक्नॉलॉजीपेक्षा महत्त्वाची आहे. आपल्याकडे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं कॉलेज आहे, पण एंटरप्रिनरशिपचं नाही आहे. आणि म्हणून ही जी जुन्या लोकांनी, चितळे किंवा गाडगीळ यांच्यामध्ये एंटरप्रिनरशिप होती. त्यामुळे मी 2 गोष्टी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि त्यामुळे निश्चितपणे ही एंटरप्रिनरशिप जी आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. दुसरं एक खूप सुंदर कविता आहे आणि ती मराठी माणसांनी नेहमीच ऐकली पाहिजे. ती पुण्यातल्या कवयित्री बहुतेक लिमये त्यांची आहे. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. त्या कवितेतलं एक सुंदर वाक्य आहे की त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रुतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. ते आर्थिक विकासाच्या बरोबर परिवार देखील तसाच 7 पिढ्या एकत्रित राहायला, तसाच पुढे राहायला पाहिजे. ही देखील भांडवली गुंतवणुकीपेक्षा आणि टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वा. आदरणीय सुधीर दादा इथे आहेत. महाराष्ट्रात एक गोष्ट आणखीन अगदी शेवटाकडे असं म्हणून महत्त्वाची असते. पू आणि ल ही 2 अक्षरं ज्यांना जोडली जातात ती माणसं कायमच डोक्यावर घेतली जातात सर्व अर्थाने. पु ल देशपांडे साहित्यात असेल, गडकरी हे नाव बदलून पुलकरी हे नाव महाराष्ट्रात असताना आपलं झालेलं होतं जेव्हा हे सगळे विषय सुरू झाले. इथे 3 पूल बांधून त्यांच्याही बाबतीत पु ल गाडगीळ असं सुरू झालं. मला म्हणायचं आहे असं की एकीकडं हा सगळा विकास आणि सगळ्या गोष्टी एकीकडं सुधीरदादांपासून सगळ्यांच्या सुरू आहेत. कदाचित कोल्हापूरच्या जवळचे एअरपोर्टला जोडणारे रस्ते किंवा इतर सगळे ज्याचे आपण योजना मांडल्यात, सांगली आणि कोल्हापूर असं ट्विन सिटी पुढं होऊ शकेल असं काही कल्पना डोक्यात आहे का? माझा तो विषय पण नाही आहे. पण मी आत्ता जयंतरावांना असं सांगितलं की मी पुणे ते बेंगलोर, मुंबई ते बेंगलोर असा नवीन मार्ग बांधतो आहे आणि तो सगळा दुष्काळी भागातून सांगली जिल्ह्यातला जातो, सातारा जिल्ह्यातला जातो. तर त्या भागामध्ये जर काही इंडस्ट्रीयल क्लस्टर, स्मार्ट सिटीज अशा जर विकसित केल्या तर त्या भागाचाही पण मोठा विकास होऊ शकतो. आणि आता पुणे, कोल्हापूर, सांगली पुष्कळ सॅच्युरेट झाल्या आहेत. त्यामुळे हे ट्विन सिटी करण्यापेक्षा नवीन खेडी जी आहेत ती सॅटेलाईट सिटी म्हणून चांगली डेव्हलप केली तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. क्या बात आहे. खरं तर अनेकांचे प्रश्न अजूनही असू शकतात, अनेक डेव्हलपमेंटच्या गोष्टी, कारण करणाऱ्या माणसाकडेच लोक सगळ्यात जास्त धावतात, हा आजवरचा अनुभव आहे. पण तरीही PNGच्या 190 वर्ष पूर्ततेनिमित्त आज सगळ्यात जास्त कार्यरत असलेले आत्ताचे भारतातले मंत्री नितीनजी गडकरी यांनी इथे वेळ दिला आणि या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले म्हणून मी आभार तर मानतोच. पण आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेन, मी सुरुवातीला परत म्हणलं होतं, एक पोर्टफोलिओ 7 वर्ष सलग स्वातंत्र्यानंतर सांभाळायला मिळणं आणि तो उत्तमरित्या सांभाळणं याचं एक वेगळं नॅशनल रेकॉर्ड गडकरींच्या नावावरती जमा झालंय. गेली 7 वर्ष एकच खातं सक्षमपणे आणि रोज 5 ते 7 म्हणजे 2 किलोमीटरचा रस्ता 38 किलोमीटरवर रोजचा होणं आणि वर्षाला 5 ते 7 लाख एवढं प्रचंड कोटींची खर्च करून ते रस्ते आणि 2024चं स्वप्न म्हणजे अमेरिकेसारखे रस्ते भारतात असतील असं त्यांनी म्हणलंय. माझं असं मत आहे की आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन द्यावं त्यांना त्यांच्या या कार्यासाठी. धन्यवाद राहुलजी. आणि यानंतर मी विनंती करतो सिद्धार्थ गाडगीळ यांना की त्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी स्टेजवरती यावं. माननीय